सीधी स्टंप के ऊपर से निकली, कीपर के दस्तानों में जाके रुकी। और यकीनन यहां तक हमारे राकेश खरोशी गांव का एक बुलंद आवाज आज हमारे साथ जुड़ेंगे। और यकीनन दोस्तों जहां तक देखा जाए गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज प्रसाद पाटिल। काफी अच्छी टूर्नामेंट, इतने बड़े नामांकित समालोचक इस मंच पर पहली बार देखने को मिले दोस्तों। फिर से एक बार अड़े शॉट, घुटना टेक और तमाशा देख, लेकिन इस बार लेग स्टंप से काफी बाहर। वो बुलाती है मगर जाने का नहीं, जानते काफी खराब गेंद। उसके बाद देखा जाए अतिरिक्त रन से टीम का खाता खुल चुका 1 रन के साथ। जानते काफी बाहर गेंद होती है, यह अंधे का कॉल होता है दोस्तों। फिर से एक बार खिलाड़ी तैनात, हाथ में देके बैठे, पहला झटका, पहले विकेट्स और ओमकार जेडे 0 रन बनाकर बैक टू द पैवेलियन। क्यों इस श्रृंखला का महत्व है दोस्तों, हम देख रहे हैं जिस हर दिन एक एक नए समालोचक, 2 नए समालोचक। और जिस तरह से थोड़ी सी बातचीत और कहा कॉल किया था अंपायर से, यकीनन अगले मैच अगले विकेट्स के लिए ऐसा ना करे, अब इसके लिए तैयारी करे कुंभार वाली पेंटिंग। और क्यों श्रृंखला फेमस है, हमारे उप सरपंच साहब के आयोजन, उसके बाद श्रीराम बलेलू की ताकत और इतने बड़े समालोचक भी आपने देखे। प्रवीण गायकर सर मेरे साथ जुड़े थे, उसके बाद देखा जाए अमित म्हात्रे सर थे, उसके बाद रोशन मैनफॉर्म तारा और हमारे रसानी गांव के अंकित मालूसर। ये गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से दनाता छक्का, छक्के के साथ टीम का स्कोर जाके रुका 7 रनों पर और अपना खुद का खाता खोला बल्लेबाज सागर मूले। क्यों जानते हैं सागर मूले को, फेमस बल्लेबाज। आज के दिन देखा जाए हमारे गवर्नर सर यहाँ मौजूद है, दिगाड़ी गांव से बनाम करते हैं। उसके बाद खरोशी गांव के एक जबरदस्त हमारे दोस्त, कर्मी दोस्त राकेश खरत, मैन फ्रॉम खरोशी गांव, वो भी हमारे साथ जुड़ेंगे। और यकीनन यहां तक प्रसाद पाटिल की अगली गेंद AK-47 चल पड़ी, मिला आपके ऊपर से गेंद। जब तक गेंद को कवर करते 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 8 रनों पर। आज मेरे साथ देखा जाए नागले काका जुड़े हैं और यकीनन 3 दिन मेरे साथ जुड़े, अच्छा काम करते स्कोरिंग का। उसके बाद देखा जाए जब उनकी टीम जीती है तो थोड़ा सा उनका भी सीना चौड़ा हुआ था, क्योंकि ये बात होती है कि जब इंडिया जीतती है तो हिंदुस्तानियों का सीना चौड़ा होता है, वैसे ही कई गांव जीतते तो अपने गांव का अभिमान होता है वो दिखाते हुए। लेकिन क्रिकेट है दोस्तों, इस बार चलते मैदान के ऊपर गेंदबाजी के लिए तैयार प्रसाद पाटिल। नए बल्लेबाज जयेश हजारे, अंदर आती हुई गेंद जगह में धकेलने की कोशिश की थी, कोई रन नहीं, मेडन गेंद होती हुई, स्कोर वहीं पर सीमित 8 रनों पर। और एक विकेट जरूर गिरा है। उसके बाद देखा जाए संतोष मात्रे एक अच्छा काम करते, एक अच्छे तरीके से कोई भी काम बता तुरंत, घंटों का काम मिनटों में किसे कहते हैं, तो वह संतोष की तरफ से होना चाहिए दोस्तों। प्रसाद पाटिल की अगली गेंद बल्लेबाज जयेश हजारे के लिए। ये गेंद इस खिलाड़ी के सामने कैच था, आसान सा कैच था, उसे छोड़ दिया। बड़ा जीवन दान में कहूंगा जयेश हजारे को। ये जीवन दान कितना महंगा पड़ता है ये आने वाला पल बताएगा दोस्तों। ओवर की समाप्ति यकीनन देखो कैसे चीते की चपलाई के साथ जाएगा। अब जाएंगे स्लो, लेकिन ये देखो कितनी तेजी से दौड़ रहा है। ये बल्लेबाज इधर है मेरे भाई, उसको मत दो, इसको दे दो, जितना चाहे बल्ला उसी के पास ले लो। ओके चलिए, ये चीते की चपलाई की तरफ जाते हैं।
और अच्छा काम करते हुए पहला ओवर खत्म हो चुका है। एक छक्का लगने के बावजूद भी टीम का स्कोर है 9 रनों पर। तारीफ करनी पड़ेगी, विकेट जरूर गिरी लेकिन छक्का भी बड़ा लगा था। उसके बाद कमबैक किया, केवल पहला ओवर होने के बाद 9 रन आए, तो तारीफ करूंगा मैं गेंदबाज की भी। और जिस तरह से देखा जाए ओके, उसके बाद जोहा टीम के दरख्वास्त करता हूं, खरोश टीम को दरख्वास्त करता हूं कि कमेंट्री बॉक्स में तुरंत कप्तान को भेजिए। और इस बार फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज सचिन पाटिल श्री धायरेश्वर डोलवी टीम की तरफ से। और ये जयेश हजारे जिनको एक जीवन दान मिला था, जीवन दान का कितना फायदा लेंगे आने वाला पल बताएगा। ओहो, अफल किया, बल्ले का अंदरूनी किनारा, यकीनन बल्ले का अंदरूनी किनारा लगा। जयेश हजारे बैक टू द पैवेलियन, 1 रन बनाकर मैदान से बाहर। दूसरा झटका, दूसरे विकेट्स मिलते हुए यहां तक देखा जाए श्री धायरेश्वर डोलवी टीम को। क्या ताकत मैं कहूंगा इस। और ये नए बल्लेबाज मंदार पिलाने, और यकीनन कुछ जोर धोखा जाए दोस्तों। ये मैदान के ऊपर मुकाबला चल रहा है, जो लाइव टेलीकास्ट देख रहे उनको मैं बताना चाह रहा हूं कि मुकाबला श्री धायरेश्वर डोलवी बनाम कुंभार अली पेन के बीच का दोस्तों मुकाबला। आज सी लास्ट है उसमें और आखिरी दिन भी है। और यकीनन फॉर्चून इवेंट के माध्यम से हमारे जगदीश ये लाइव टेलीकास्ट दिखाते हुए, उसके बाद देखा जाए हमारे काका नागले काका ये लाइव स्कोर लिखते हुए, उसके बाद देखा जाए गावन सर है, अमित रोशन सर है, उसके बाद देखा जाए राकेश सर है, उसके बाद मैं। और इतने बड़े 4 दिन में देख रहा हूँ काफी बड़े बड़े समालोचक यहाँ आते हुए। रविंद्र गायकर का आपने आवाज सुना था, क्या आवाज था उनके। उसके बाद देखा जाए अमित म्हात्रे सर थे कल के दिन, अंकित मालू सर थे। फिर से एक बार ये गेंद यकीनन ऑफ स्टंप से काफी बाहर, वो बुलाती है मगर जाने का नहीं। कभी कभार देखते कि अंधे का कॉल आता है, उसके बाद थोड़ी सी दिक्कत होती है, तो ये ऐसे कॉल्स को अंधे का ही करेगा तो अपना टीम के लिए अच्छा हो सकता है। यहाँ देखा जाए कि जानते बाहर गेंद थी, बल्ला नहीं घुमाया, जाने दी, वो जा रहे उसको जाने दो। और कभी कभार ऐसे बातें होती है इस क्रिकेट में दोस्तों। ये गेंद थोड़ी सी उछाल मिलती हुई गेंद को, हल्का सा गेंद बाउंस हुआ था, उसके बाद सीधी कीपर के दस्तानों में जाके रुकी। तारीफ करनी पड़ेगी डोलवी टीम की, क्या गेंदबाजी हो रही है। छक्का जरूर लगा, उसके बाद हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। पावर प्ले का ओवर चालू है, पहले पावर प्ले में 9 रन और दूसरे ओवर डालने के लिए सचिन पाटिल। और जिस तरह से देखा जाए जिस गेंदबाजी की जरूरत थी वही गेंदबाजी मैं कहूंगा, मानना पड़ेगा। जिस तरह प्रसाद पाटिल ने गेंदबाजी की थी वैसी कई गेंदबाजी करते हुए सचिन पाटिल, मान फिर से एक बार। और ये गेंद जा रही है, कीपर को मिस किया, सेकंड भी गेंद को कलेक्ट करते हुए। जहां तक देखा जाए ऑफ स्टंप से काफी बाहर, वो बुलाती है मगर जाने का नहीं। संतोष जानता है कि ऐसे अंधे का कॉल और अंधे की गेंदों को छोड़ना ही चाहिए। हाल ही में देखा अपने व्हाट्सएप के माध्यम से उसको कॉल किया, घर में बुला, उसके बाद धुलाई पिटाई इतनी हुई थी। इसलिए कभी कभार खराब कॉल आते हैं, उसके बाद देखा जाए मोबाइल पे आपको कॉल आते, बैंक से बोल रहा हूं, ऐसे अंधे के कॉलों को छोड़ना ही चाहिए, उससे अंधे का करना चाहिए। वैसे कहीं देखा जाए ये हमारे बल्लेबाज उन्होंने गेंद को छोड़ा, सही फरमाया। उसके बाद 1+1 रन मिलते, टीम का स्कोर जाके रुका 12 रनों पर। और यकीनन हमारे प्रवीण कुंभार सर यहाँ खेलने के लिए तैयार है। जब मैं क्रिकेट का बल्ला भी नहीं हाथ में पकड़ता था तब से उनका क्रिकेट देखता आया हूं। जब पहला मैच हुआ था कलवा के मैदान में 10,000 का, वो एक बड़ा मैच था। ये गेंद
ताकत नहीं, इस गेंद पे विश्वास नहीं था। गेंद जा रही है स्क्वायर लेग के क्षेत्र में, जब तक गेंद को कवर करते प्रसाद पाटिल। 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 13 रनों पर। धीरे 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 गाड़ी चलती है। छक्के चौका अभी नहीं लगा, केवल 1 लगा था पहले ओवर में। अब 2 विकेट तो जरूर गिरी है। इसके बाद खरोशी और जोहे टीम के कप्तान से विनती करते हैं कमेंट्री बॉक्स में तुरंत आइए। ये इनिंग होने के बाद टॉस का बॉस करेंगे हम। लोअर फुल टॉस थी, उसे खेला लॉन्ग ऑफ की जगह पर, जब तक कवर करते लॉन्ग ऑन की जगह पर खिलाड़ी। 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 14 रनों पर। अभी भी जिस तरह से देखा जाए पावर प्ले की ओवर चालू है, क्या बांध के रखा है एक बल्लेबाजों को। अभी भी सागर मुले मैदान के ऊपर है, तो एक बड़ी उम्मीद मैं कहूंगा सागर मुले के बल्लेबाजी को हम जानते हैं, यकीन एक स्फोटक बल्लेबाज। उसके बाद देखा जाए मंदार पिलाने, वो जोड़ी जब मैदान पर है दोस्तों। और कल आपने हमारा मराठी को समालोचन सुना होगा, क्योंकि कल काफी बड़ा दिन था, मराठी राज्य परिषद दिन था। और उसी दिन देखा जाए ये गेंद समझ के गेंद जाती हुई खराब फील्डिंग, एक अनोखे अंदाज से ये गेंद को रोकने की कोशिश की थी, लेकिन जैसे कि देखा जाए गेंद का भी सम्मान करना चाहिए, लेकिन जहां तक देखा जाए अनोखा गेंद रोकने की कोशिश में ये गेंद 1 बाउंस 2 बाउंस 4 रन्स। और इस चौके के साथ टीम का स्कोर जाके रुका 18 रनों पर। थोड़ा सा टेंशन में श्री धारेश्वर डोलवी टीम के खिलाड़ी, क्योंकि ये गेंद को रोकना चाहिए था, 1 या 2 रन ही मिल सकते थे, लेकिन जहां तक देखा जाए महंगे साबित होते धीरे धीरे सचिन पाटिल। और लोअर टॉस गेंद जाती हुई मिड ऑफ की जगह कवर करते 1 रन के लिए, और ये दूसरे रन की गुंजाइश, लेकिन नहीं, 1 ही रन से संतुष्ट रोका सागर मुले ने। और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 19 रनों पर। दोस्तों पहला मैच हुआ था अंतोरे बनाम योगेश दिवेकर 11 सावर सही। उसमें देखा जाए दोस्तों टॉस जीता था अंतोरे टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। उसके बाद देखा जाए 61 रन बनाए थे, 62 रनों का बड़ा लक्ष्य रखा था 5 ओवर में। सुबह के 17 का है तो काफी बड़ा मुकाबला होगा, ये लक्ष्य काफी बड़ा होगा। लेकिन उसके बाद देखा जाए आने वाली 12 गेंदों में 29 रन चाहिए थे, और उस वक्त एक हीरो आया, अमित हिलम, जो सावर सही के गेंदबाज थे भाई। उन्होंने क्या गेंदबाजी की, अपने स्पेल में 3 रन देखे उन्होंने उस ओवर में। 3 बड़े ऐसे नहीं तजुर्बेदार बल्लेबाजों को मैदान से बाहर किया और उस मैच को पलट दिया था। उसी ओवर में मैच पलटी थी दोस्तों, क्योंकि आखिर की ओवर में 26 रन चाहिए थे, तो जो गेंदबाज था वो काफी फ्री था। 26 रन है मेरे भाई, एक ही गेंद को निकालना था। उसके बाद उन्होंने भी अच्छी गेंदबाजी की और उसी वक्त चुना गया था, मैन ऑफ द मैच का अवार्ड से सम्मानित किया गया था अमित पिलानी को। तो ये ताकत है दोस्तों, अपने गेंदबाजी के ऊपर कुछ करना चाहिए। बल्लेबाज को मिलती है ऐसी बात नहीं, गेंदबाज अगर गेंदबाजी अच्छी करे तो उनको भी ये चुना जा सकता है मैन ऑफ द मैच। और रियल हीरो किसे कहते हैं तो अमित पिलानी, जिन्होंने अपने ओवर में केवल 3 रन देके 3 विकेट ले दिए, जब ऐसे मौके पे जहां जीतने के लिए 29 रन की जरूरत थी 12 गेंदों में। चलिए समय ना गवाई मेरे भाई, और गेंदबाजी के लिए गेंदबाज सुजीत पाटिल, सागर मुले लेफ्टी बल्लेबाज यकीनन कुछ करेंगे। ओहो, रिवर्स शॉट अटेंड किया था। इस शॉट को देखा जाए बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। 2007 में रिवर्स शॉट खेला था केविन पीटरसन ने। उसके बाद इस शॉट को सभी को पता चला कि कैसे खेलते हैं। उसके बाद देखा जाए पिछले मैच में भी रिवर्स शॉट खेला था प्रसाद, और एन मौके पे जो कैच लिया वह मैच पलट दिया था। कभी कभार रिवर्स शॉट खेला तो मैं कहूंगा रिवर्स शॉट कौन खेला था? सागर पाटिल, श्रीराम बलौली के स्लॉग ओवर थी वो दोस्तों। इस दौरान फिर से एक बार रिवर्स शॉट अटेंड किया, इस बार सफलता मिली, गेंद जाती हुई पॉइंट के ऊपर से जन करके चौवे के साथ टीम का स्कोर जाके रुका 23 रनों पर।
सागर मूले अच्छा ख्याल शॉट खेले, उसके बाद देखा सागर पाटिल बलौली टीम के, श्रीराम बलौली की टीम के बल्लेबाज। कोटला मैदान देखा, दीव फाटा के ऊपर मुकाबला था गावदेव वरेडी और श्रीराम बलौली के बीच का, और आखिर की ओर डाला था जितेंद्र। जब गेंदबाजी के लिए आए तो सागर पाटिल ने बैक टू बैक 6 की 6 गेंदें रिवर्स शॉट खेली, उसमें 4 छक्के और 1 चौका मारा था। 28 रन रिवर्स शॉट से आए थे और उसी वक्त वो मैच फिनिश होने की उम्मीद, क्योंकि आखिरी जब बल्लेबाजी करने के लिए आए थे वरेडी टीम, उनको ही 28 ही रन चाहिए थे आखिरी ओवर में, तो ये प्लस पॉइंट था मेरे ख्याल से। फिर से एक बार रिवर्स शॉट अटेंड की, खिलाड़ी नीचे और सागर मूले जैसा बल्लेबाज मैदान से बाहर, और एक बड़ा झटका। मैं क्यों कहता हूं कि हर कोई बल्लेबाज की बस में वो बात नहीं बनती, लेकिन वो सागर पाटिल बलौली के जिन्होंने कारनामा किया था, क्योंकि वो स्लॉग ओवर था। स्लॉग ओवर में हम जितने रन आते हैं उतने रन निकालने की कोशिश करते हैं, और ऐसे में अगर आप 6 की 6 गेंद रिवर्स शॉट में खेलेंगे तो वो रिकॉर्ड ही हो सकता है मेरे ख्याल से, और वो जबरदस्त काम किया था सागर पाटिल बलौली के। लेकिन यहाँ सागर मूले पहली बार जो कि खेला, उन्होंने 3 गेंदें खेली थी, पहली डॉट, दूसरे में चौका, तीसरे में अकेले में अपने विकेट गवाई। नए बल्लेबाज मैदान के ऊपर दादू सावंत। सागर मूले के ऊपर जिम्मेदारी थी कि बड़ा काम करें, लेकिन वो वैसा कर नहीं पाए। अब देखा जाए एक छक्का 2 चौके जरूर नहीं माने, और अपने टीम के लिए 13 रन बनाकर मैदान से बाहर हुए। सत्रह रन बनाकर मैदान से बाहर हुए, क्योंकि 2 चौके 1 छक्का मारा था सागर मूले ने, और आखिर की कक्ष तक रुकना चाहिए था, क्योंकि तीसरी ओवर प्रगति पर है। और गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज, और ये गेंद कवर के क्षेत्र में खेली, जब तक गेंद को कवर करते खिलाड़ी 1 रन नहीं रोक सके। मंदार पिरानी की काफी तेज दौड़ते हुए, और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 24 रनों पर। जो टीम के कप्तान आपसे बार बार विनती कर रहे हैं, खरोशी गांव की कप्तान, चलिए आप कमेंट्री बॉक्स में तुरंत आइए, विनती करता हूं आपसे, दूसरा कॉल होगा आपके लिए। ये गेंद दादू सावंत, गई गेंद मिड विकेट के ऊपर से, दन 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 करते छक्का। क्या छक्का मारा, तारीफ करनी पड़ेगी। जो विकेट गिरे थे उसके बाद पेसर अटेंड नहीं किया, आते वक्त छक्का लगाया, इसे कहते हैं दादू सावंत की बल्लेबाजी। और इस छक्के के साथ टीम का स्कोर जाके रुका 30 रनों पर। यकीनन दादू सावंत कहते हैं कि बल्लेबाजी करूंगा तो खुल के करूंगा, और ये बल्ला लेके जाएंगे। आखिरी गेंद शेष है, उसके बाद संतोष आप जा सकते हैं, लेकिन देखेंगे। गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज सुजीत पाटिल। हो अगर ये बल्ले पे आती सीधी तो ये हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर आती। यकीनन ताकत लगा रहे संतोष पाटिल, दोनों काम कर रहे, बल्ला भी लेके जिसके पे ड्रिंक बैग पानी बोतल लेके जा रहे, और ये काफी अच्छा आयोजन, काफी अच्छा नियोजन, क्योंकि जैसे कि हमारे दर्शक देखते हो कहते हैं कि बड़ा मैच। यकीनन आयोजन काफी अच्छा बना, यूट्यूब के माध्यम से अच्छी क्लैरिटी उनको दिख रही है। तो कभी कभार अब यूट्यूब वाले से कॉल करते कि क्या खराबी है, लेकिन इस बार देखा जाए जो भी कॉल आए काफी अच्छा है, उन्होंने सपोर्ट किया कि अच्छा आयोजन, अच्छा नियोजन, उसके बाद अच्छी क्लैरिटी यूट्यूब के माध्यम से मैं कहूंगा। यहां देखा जाए दोस्तों, नए गेंदबाज देखेंगे कौन आते। ड्रिंक ब्रेक मैदान के ऊपर 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, टीम का स्कोर जाके रुका 30 रनों पर, यानी कि हर ओवर में 10 के रन रेट से चल रहे हैं।
और यकीनन दोस्तों सभी दर्शकों को फिर से एक बार प्यार भरा सलाम। मैं हनुमान नाइक फिर से एक बार चलता हूं ड्रिंक ब्रेक होने के बाद मैदान के ऊपर। संतोष चलिए, संतोष का भी अच्छा काम करते हुए, क्योंकि हर जगह पे उनकी नजर रहती है, कुछ भी काम हो जाए तुरंत करते। तो यकीनन जब हमरापुर विभाग प्रीमियर लीग होगी तो उसमें संतोष को मौका मिलेगा जरूर। और जहां तक देखा जाए श्री धारेश्वर ढोलवी और यकीनन कुंभारैली के बीच का दोस्तों मुकाबला, और गेंदबाजी के लिए सचिन पाटिल और मंदार तिला ने स्ट्राइक के ऊपर, 9 स्ट्राइक के लिए दादू सावंत। ये जोड़ी अच्छी खेलती हुई सचिन पाटिल की। ये गेंद टाइमिंग नहीं कर सके, बल्ले का अंदरूनी किनारा गेंद जाती हुई मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच में जब तक गेंद को कलेक्ट करते, एक अनोखा थ्रो देखने को मिला। फिर भी गेंद कीपर के दस्ताने में आके रुकी दोस्तों, और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 31 रनों पर। और देखा जाए क्वालिफाइड अंपायर मैदान के ऊपर, उसके बाद क्वालिफाइड स्कोर्स, और सबसे अहम बात है कि सबसे प्रभावशाली समालोचक इस मंच पर आए हैं दोस्तों। 4 दिन देखा आपने। ये गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद खिलाड़ी नीचे, और एक बड़ा विकेट दादू सावंत बैक टू द पैवेलियन। झटका मिलता हुआ कुंभारैली पेंट टीम को। और इस बंदे की बात करें, काफी पुराने खिलाड़ी हैं, तो मेरे ख्याल से 20-25 साल ये क्रिकेट खेलते आ रहे हैं। यकीनन प्रवीण कुंभार काफी अच्छी फिटनेस में कहूंगा, काफी सालों से क्रिकेट खेलते आ रहे हैं। मैं क्यों कहता हूं कि जब जिगर कलवा का मुकाबला था, 10,000 का टूर्नामेंट था, 2000 मेरे ख्याल से 2001 में या 2000 में होगा वो टूर्नामेंट, उससे पहले हो सकता है, काफी साल हुए उस बात के लिए। और जब प्रवीण कुंभार जिगर कलवा के तरफ से खेलने आए थे, 10,000 का टूर्नामेंट, जिगर कलवा ने पहली बार टूर्नामेंट जीता था दोस्तों। ये गेंद ऑफ से काफी बाहर, अंपायर ने वाइड करार दे दिया। वो बुलाती है मगर जाने का नहीं। संतोष देखा है कि संतोष जानता है कि ये बात सही के, कभी कभार ऐसे अनदेखे कॉल आते हैं, और कभी कभार बल्ला आप घुमाते बाहर की गेंद को तो कैच और होने की संभावना भी होती है। ये गेंद टाइमिंग नहीं कर सके, लेकिन जहां तक गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की जगह पे जब तक कवर करते खिलाड़ी, 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 33 रनों पर। आज देखा जाए नागले काका एक अच्छा काम करते हुए और यकीनन स्कोरर की भूमिका बजाते हुए, और जिस तरह से देखा जाए हर बात में उनका वो तजुर्बा, गेंदबाज के ऊपर ध्यान और बल्लेबाज के ऊपर ध्यान। ओहो क्या कैच, यकीनन बेहतरीन कैच। जहां तक देखा जाए प्रवीण कुंभार बैक टू द पैवेलियन, बड़ा झटका कुंभारैली पेंट टीम को। और जहां तक देखा जाए याद आती हुई गांव देवी कलवा और रायबा देवी रावा के बीच का मुकाबला था। जहां तक देखा जाए इसी मैदान के ऊपर गांव देवी चषक जोहा का टूर्नामेंट था, और पहले ही देखा जाए जो कैच लिया था जयेंद्र ने, रावा के कीपर थे। क्या एतबार देखा जाए, सबकी दिलों की धड़कने, सभी की स्टेटस में आप देखा जाए वो कैच था, वो गांव देवी कलवा का खिलाड़ी का कैच पकड़ा था, जयेंद्र ने ड्राइव लगाई थी, वो कैच मुझे याद आता हुआ आज। और बल्लेबाजी के लिए स्वप्निल कोठावले। और ये रिवर्स शॉट अटेम्प्ट किया, यकीनन गेंद जाती हुई 1 बाउंस 2 बाउंस 4 रन जब के साथ टीम का स्कोर जाके रुका 37। रिवर्स शॉट क्या खेले, यकीनन लगी बनी तो आबाद, नहीं तो बर्बादी शॉट की खासियत है दोस्तों। लेकिन देखा जाए
स्कोर जाके रुका 37 के ऊपर और चौथी ओवर प्रगति पर है। और आखिरी गेंद इस ओवर की, क्या होगा इस आखिरी ओवर पे? गेंद के ऊपर कप्तान बल्लेबाजी कर रहे हैं। प्रवीण प्रकाश पाटील, नवी मुंबई पोलीस, आपण कुठे असाल तर साहेब आपल्या विनंती असेल, आमच्या आयोजक आपली वाट पाहत आहेत। प्रवीण प्रकाश पाटील, नवी मुंबई पोलीस, आपण कुठे असाल साहेब आपली आयोजक आमची वाट पाहतात, कुठे असाल तर मंचावर यायचं लगेच। साहेब आपल्या विनंती असेल कि अपन कुठे असाल तर मंचावर यायचं आहे। और जहां तक देखा जाए टीम का स्कोर जाके रुका दोस्तों 39 और 5 विकेटें गिर चुकी है। और देखा जाइए 4 ओवरों का खेल खत्म हो चुका है। इस ओवर में आए केवल 9 रन, यकीनन स्कोर जाके रुका 39। आखिरी ओवर स्लॉग ओवर रहेगा ये। मैं कहूंगा, तारीफ करूंगा श्री डायरेक्टर डोलवी टीम की, क्योंकि अच्छी गेंदबाजी हो रही है। क्योंकि जो शुरुआत थी वो शुरुआत में कहूंगा, पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 10 रन, तीसरे ओवर में 11, चौथे ओवर में 9 रन। ये जो रन रेट का सिलसिला है मैं कहूंगा अच्छा, क्योंकि हाथ खोलने नहीं दे रहे। छक्के चौके लग रहे इतने भी नहीं, लेकिन हाथ खोलने नहीं दे रहे। क्योंकि अगर 6 ओवर में 10 रन जाते तो मैं कहूंगा इतना अच्छा स्कोर नहीं मैं कहूंगा, क्योंकि तगड़ी टीम है। लेकिन आखिर की स्लॉग ओवर में कितने रन बढ़ते देखेंगे। गेंदबाजी के निखिल नितेश पाटिल, और जैसे कि मैंने कहा स्लॉग ओवर की शुरुआत और ये दनदनाता डाबर च्यवनप्राश छक्का, यकीनन हमारे अंपायर्स अनिल चौधरी सर काफी अच्छा काम करते हुए। उसके बाद देखा जाए छक्का लगा स्लॉग ओवर में, मैंने कहा था। और ये बल्लेबाज मंदार पिल्लाने के बल्ले से निकलता हुआ पहला दन करते छक्का दोस्तों। और हिटमैन हमारे रोहित शर्मा का जर्सी नंबर 45। फिर से एक बार आड़े शॉट खेलने की कोशिश हवा में, और खिलाड़ी ने कैच छोड़ा, दूसरे के लिए पलटे और ये दूसरे भी पूरी की। आसान सा कैच था, खुद की प्लॉट में कलेक्ट करना जा रहा था गेंदबाज, होना चाहिए था, गेंद के पास पहुंचे थे। लेकिन जहां तक देखा जाए कैच छूटने के बाद 2 रन मिलते हुए 2 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 47। खरोशी टीमचा कर्णधार आलेला आहे। विनंती असेल जोय संघाचा कर्णधार, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल। विनंती असेल आपल्याला लगेच इथे समोरून कक्ष द्यायचा। जोय संघाचा कर्णधार इस बार ये गेंद जाते हुए मिडल के क्षेत्र में 1 रन, दूसरे के लिए पलटे, लेकिन 1 ही रन से संतुष्ट। 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 48 रन पर। प्रवीण प्रकाश पाटील, नवी मुंबई पोलीस सेवेत कार्यरत असणारे साहेब आपल्या विनंती असेल, आमच्या आयोजक आपली नक्कीच वाट पाहत आहेत, कुठे असाल तर मंचावर यायचं आहे। त्यानंतर योगेश दिवेकर साहेब उपसरपंच 6 वर्षही यांनी काही विनंती करताना मंचावर यायचं आहे। त्यानंतर अमित पोटे साहेब पेड आपल्याला काही विनंती करतो, आपण मंचावर यायचं आहे। अतिथी देवो भव ही या श्रृंखलेची खासियत आहे। नक्कीच आपण कुठे असाल तर मी आलाउन्स केलेल्या सर्व साहेबांना विनंती करतोय की आपण मान्यवरांनी मंचावर यायचंय। इस बार गेंदबाजी के लिए तैयार, और ये गेंद काउ कॉर्नर के ऊपर से ये गेंद बूम बूम बूम, छक्का। छक्के के साथ टीम का स्कोर जाके रुका 54, यकीनन 54। 54 रन हो चुके हैं और यकीनन खरोशी की दीप या मौजूद। उससे बाद देखा जाए जोहा के कप्तान अब बार बार हमसे विनती कर रहे हैं, ये गेंद जहां तक देखा जाए अच्छी फील्डिंग, वहां दूसरे के लिए पलटे खतरनाक हो सकता है यहां, लेकिन
रनआउट के रूप में दूसरे लेने की कोशिश, जब तक रनआउट हुआ मंदार पिलाने मैदान से रनआउट के रूप में बाहर। दोस्तों स्वप्निल कोठावले खुद कप्तान है, स्ट्राइक अपने पास रखी है उन्होंने। छक्का लगने के बाद यकीन दूसरे लेने की कोशिश में मंदार पिलाने आउट हुए। और दोस्तों जिस तरह से देखा जाए गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज रितेश पाटिल इस ओवर की आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद कोठावले खेलेंगे। आड़े शॉट खेली, जहां तक देखा जाए स्लिप में जब तक गेंद को कवर करते खिलाड़ी एक रन दूसरे के लिए पलटे लेकिन आखिर में जीत हुई गेंद की रनआउट के रूप में देखा जाए मिलता हुआ एक ही रन के साथ टीम का स्कोर जाके रुका। अब तक 56 यानी कि 57 का लक्ष्य रखा है आने वाली 30 गेंदों में जीतने के लिए श्री धायरेश्वर डोलवी टीम के सामने। और यकीनन जैसे कि कहा लक्ष्य रखा है, दोपहर के 12 बज चुके हैं। ये आवाज गूंजती हुई नगर पालिका की ये दिखलाती है, सभी को होशियार किया कि दोपहर के 12 बज चुके हैं। तो देखेंगे दोस्तों जीतने के लिए 57 का लक्ष्य रखा है निर्धारित 30 गेंदों में। जैसे कि कहते हैं लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। कुछ करना पड़ेगा धायरेश्वर डोलवी टीम को। जब तक देखा जाए जीतने के लिए 57 रनों का लक्ष्य है। चलिए डगआउट में आइए श्री धायरेश्वर डोलवी टीम। उसके बाद देखा जाए इरादे बनते हैं बिगड़ते हैं, इरादे बनते हैं बिगड़ते हैं, श्री वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं। तो कुछ इरादा बनाना पड़ेगा, जो लक्ष्य उसे पूरा करने की ताकत बनानी पड़ेगी श्री धायरेश्वर डोलवी टीम को। और यकीनन दोस्तों चलिए लाइनअप के साथ अंदर जाती हुई ये टीम, यहां मेरा वक्त खत्म था, ले चलता हूं मेरे साथी समालोचक राकेश पाटिल सर के साथ। चला खरोशी आणि जोहे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी या। बघा साखली सामने आहेत, आजचा फायनल डे आहे। मग राकेश 10 सामने खेळवायचे आहेत आणि फायनलच्या दिवशी मग आयोजक कर्त्यांची हे मेहनत असते, कारण मग जो महिनाभर जेवढी मेहनत घेतली ती कसब लागते इथे। आणि ते आज फायनल डे, तर सर्व संघाच्या संघनायकाने टीमला विनंती करते की सपोर्ट करा। मोठी स्पर्धा आहे, श्रीराम क्रिकेट संघ बळवली पेन आयोजित सरपंच उपसरपंच आणि विद्यमान सरपंच संजयजी डंगर साहेब आणि तदनंतर ज्यांचं आता आगमन झालं, ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली आहे ते गणेश पाटील साहेब उपसरपंच विद्यमान बलवली गाव यांचं इथे आगमन झालं। त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उजाला देण्याचं काम केलंय। आणि ही स्पर्धा मोठी आहे मित्र। श्रीराम क्रिकेट संघ बळवली पेन आयोजित या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि मुठभर माऊली घेऊन ज्यांनी स्वराज्याचं सुराज्य केलं त्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये या पेण नगरीमध्ये आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये या क्रिकेटचा महासंग्राम घडताना दिसते। या तमाम जमलेल्या माझ्या बांधवांना आणि क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा आणि या तमाम मान्यवरांना आमच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या मैदानाच्या आणि दुसऱ्या अंकाकडे आणि उत्तराकडे। आणि तो आवाज असेल पाहायला मिळेल राकेश गरत मॅनफॉर्म खरोशी पेण। नक्कीच त्यानंतर अगोदर खरोश संघाचा कॅप्टन आलेला आहे, जोळे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल समालोचन कक्षात यायचा आहे। जोळे संघाचा कर्णधार आपला शेवटला पुकार असणार आहे, कारण इथे मात्र खरोश संघाचा कर्णधार उपस्थित आहे। जोळे संघाचा कर्णधार चला टॉसचा बॉस। हॅलो हॅलो जोळे संघाचा कर्णधार आपली विनंती असेल, तुम्हाला अंतिम पुकार असणार आमच्या आयोजकांकडून, कारण खरोश संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे। तर जोळे संघाचा कर्णधार
शैलेश चव्हाण सर गोलंदाज करंडक. हॅलो. अज्ञानाच्या आणि गुलामगिरीच्या अंधकारातून ज्याने तुम्हा आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला तसेच अखंड भारतवर्षात नवचैतन्य निर्माण करून दिला आणि तुम्हा आम्हाला स्वबलावर जगायला शिकवले असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचा छावा धगधगता लावा, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना ज्या ज्या क्रांतिकारकांनी आणि अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, अशा सर्व क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यवीरांना स्मरण करून आजच्या दिवसाला मी सुरुवात करत आहे. निश्चितच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जे की आमचे क्रिकेट रसिक प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने की आपण प्रेझेंटेशन बॉक्स सोडायचा आहे. विनंती आहे आपल्याला. थोड्याच वेळात तिथे नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न केला जाईल. जाऊया मैदानाकडे. 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. 11.4 प्रतिशतक धाबा जमावे लागतील जर का विजय संपादन करायचा असेल डोलवी संघाला. यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वर खेळतो. पहिला चेंडू येतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. 2 बाउन्स चौकार. कुंभारली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी इथे व्यासपीठावर पाठवायचा आहे. 12वा प्रतिनिधी हा फक्त नावं सांगण्यासाठी नसतोय, तर 11व्या खेळाडूंमध्ये जर कोणाला दुखापत झाली तर त्यामध्ये निश्चितच तो 12वा खेळाडू खेळणार असतो. तर विनंती असेल, संघनायकाची जबाबदारी आहे, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूंची नावांची नोंदणी इथे झाली पाहिजे अचूकपणे. यासाठी 12वा खेळाडू इथे अनिवार्य आहे. यावेळेस जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. दादू सावंत गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईक वर खेळतोय सचिन पाटील उर्फ बंटी आणि नॉन स्ट्राईक एंड वर पाहतोय सुनील पाटील. दोन्ही विध्वंसक विस्फोटक खेळाडू आहेत. एरवी जर पाहिले हो यावेळी मात्र जोरदार अपील केली जाते. पंचांचा इशारा येतोय की विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. बंटी बॅक टू द पॅव्हिलियन. कॉट बिहाइंड झालंय मला वाटतोय. बॅटची एज घेतली आणि एक सुरेख टप्पा फेकला गेला. बंटी सारखा विकेट जर का शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर असेल तर निश्चितच डोलवी संघाला पूर्णपणे धैर्य असतो. पण ही विकेट अतिशय स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर होतोय. यावेळेस मात्र नौका खेळाडू ऍज अ पिन हिटर म्हणून मैदानामध्ये दाखल होईल. 3ऱ्या स्थानावर तुषार असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. दीप पाटील खरुशीचे संघनायक इथे अवेलेबल होत आहेत. तर जोहे संघाचा संघनायक मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठालगत यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थोड्याच वेळा या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न केला जाईल. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर मोठमोठे लॉर्ड्स आहेत, अनेक बलाढ्य संघ आहेत आणि नामवंत गुणवंत प्रतिभावंत खेळाडूंनी भरलेले सर्व संघ आहेत. आणि निश्चितच क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली जातील, मनोरंजन होईल. आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा थेट प्रक्षेपण पाहू शकता फॉर्च्यून वेटच्या माध्यमातून. जर पाहिलं गेलं तर यंदाच्या सीझन मध्ये गणेश सर पहिली ही टुर्नामेंट आहे पेन नगरपालिका मैदानावर. सेकंड टुर्नामेंट आहे, पहिले झालेलं आहे पेन कोलेवाड्याच्या माध्यमातून. इथे अनिकेत स्मृती चषक झालं. त्यानंतर आता पाहतोय आपण सेकंड चषक आहे श्रीराम क्रिकेट संघ बलवली यांच्या वतीने इथे आयोजित केलेले सरपंच उपसरपंच चषक 2021. यावेळेस नौका खेळाडू तुषार ऑन स्ट्राईक वर खेळतोय. सुंदर अप्रतिम अचूक टप्पे फेकले जात आहेत. अंडर प्रेशर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न जातो. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन असल्यावर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नसतायत आणि विस्तारलेली फिल्डिंग नसल्या कारणास्तव मात्र 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू तैनात आहे. अशा वेळी मात्र तुम्ही सहजरित्या 38 सर्कल पार करून धावा जमावू शकता.
आणि इकडे सोंटी देखील येत आहेत. जो या संघाचा संघनायक थोड्याच वेळात दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न केला जाईल. वन्स अगेन वी कॅन सी दिस टाइम राईट ओव्हर द विकेट. दिस टाइम दिस फुल डिलिव्हरी पुल ऑन दी short my wicket reason there is a man under the but cannot put the single run and with the help of single run definitely score will be increased. 5 runs loss of 1 wicket in the form of Bunty. 5 धावा झाल्यात. 11.4 धावा बनवायच्या आहेत. जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायचा असेल तर निश्चितच प्रतिषटक 1-2 फटके संतोष सर गणेश सर मारावे लागतील. आणि त्यासाठी हीच एक संधी असते मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. तुम्ही जर का जास्तीत जास्त धावा कशा बनवू शकता एक स्ट्रॅटर्जी असते. ती स्ट्रॅटर्जी कुठेतरी वापरावी लागेल. यावेळी मला पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू सहज हलक्या रीतीने डिक केलं. 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन होते. सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. 6 धावा 1 गडी बाद असं डोलवी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा आहे आणि जर का आपण जे पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर निश्चितच येथे धावा जमावे लागतील. यावेळी मात्र चांगलं एफेअर दाखवताना पण चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचत नाही आणि इथे मात्र जे करायचं आहे त्या 2 खेळाडूंनी केले गेलं आहे. चांगलं रिदम या 2 खेळाडूंमध्ये आहे. सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावा. हॅलो हॅलो. तसेच राजन साहेब विनंती असेल म्हणजे माजी सरपंच खरोशीगाव यांच्या हस्ते टॉसचा बॉस केला जाईल. विनंती साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. जगदीश नक्कीच इथे आपल्या सोबत जोडले गेलेत जो संघाचा कर्णधार सुनील आणि खरोशी संघाचा कर्णधार दीप. टॉसचा बॉस केला जाईल. आपल्या सोबत आहेत राजन साहेब यांच्या शुभ हस्ते. नक्कीच कोण बोलते ठीक आहे चला. टॉस जिंकलाय जोय संघाने. काय निर्णय असेल सुनील आपला? ठीक आहे. तसं जर तू टॉस जिंकला असता तर कुठला निर्णय घेतल्यासाठी? आम्ही बॅटिंगच घेतली असती कारण बॅटिंग आमची आता मला वाटते आम्ही 2 संघ 1 करून आज खेळणार होतो प्रथमच. त्यामुळे आमच्यात बॅटर आज खूप आहेत. त्यामुळे आम्ही बॅटिंगच घेतली असती पहिले. नक्कीच ही टुर्नामेंट अशी आहे की तुमच्या गावामध्ये कधी तुम्ही एक संघ होत नाही. पण आज आमचे सर्व संजय दादा डंगर सरपंच तसेच उपसरपंच गणेश दादा पाटील यांच्या आयोजनाखातीर आणि या मोठ्या आयोजनात तुम्ही आज संघ एक केला. कसं वाटतंय? मला प्रथमच खरंच गावाची एक टीम झाली कारण आता मला वाटते मी सिनियर आहे त्याच्यामध्ये आणि बाकी सगळे यंग पोर आहेत. अंडर 90ची जवळजवळ 80% अंडर 90चे आहेत. फक्त 2-4 आम्ही मोठ्या टीमचेच आहोत आणि गावाची एक झाली म्हणजे गावाला आभार आणि जे पॅकर झालेत म्हणजे आमच्या गावातले रमेश नितेश त्यांचे देखील आभार. आयोजन बद्दल काय सांगायचं? आयोजन कसं वाटतंय? खूप खूप छान. खरंच मला वाटतं नगरपालिकेवर जेव्हा जेव्हा कोणी मॅचेस आयोजन करतील त्यांचे मॅचेस खरंच खूप चांगल्या होतात कारण इथे हा असा ग्राउंड आहे इथं वाद होतच नाहीये. वाद नाहीये त्यामुळे आणि क्रिकेट प्रेक्षकांना पण बसायला सावली आहे. मॅचचा एन्जॉय घेता येतोय. क्रिकेट प्रेमींना पण चांगलं खेळता येतोय. त्यामुळे खूप खूप जोशात आयोजन होतं आणि संजय दादाचे देखील आभार त्याने या मॅचेस आयोजित केल्याबद्दल. नक्कीच सुनील आयोजन कसं वाटतंय? आयोजन बद्दल काय सांगशील तू? आयोजन तर सुंदरच आहे. आयोजन चांगलंच केलंय त्यांनी आणि आम्हाला खेळायला संधी दिली हे त्याचा पूर्णपणे आभार करतो. नक्कीच आपल्या इथं जोडले गेले तर ते म्हणजे जोय संघाचा कर्णधार सुनील पाटील त्यानंतर दीप पाटील असतील खरोश संघाचे. काय निर्णय असेल आपला? आणि इथे मात्र टॉस जिंकले आणि स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुम्हाला बॅटिंग पाहिजे होती. कितपत धाव पण रोकाल तुम्ही खरोश संघाला? बॅटिंग घेतलं तर कितपत धाव कराल? 50-55 स्कोर करू. नक्कीच समोर तुमचा जोय संघ आहे. कितपत प्रमाण रोकाल तुम्ही? खरंच आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती पण आता चला मित्रच आहेत. आम्ही जवळजवळ 20 वर्ष क्रिकेट खेळतो. ठीक आहे सॉरी ना मित्र आहोत. एन्जॉय. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ असेल तुला. यानंतर नक्कीच घेऊन चलतो राकेश खरत मॅनपाम खरोशी संघ. आणि यावेळेस मात्र
जोहे संघाने नाणेफेकीमध्ये विजय संपादन केला आणि खरोशी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. 5 षटकांचा सामना असेल. जाऊया मैदानाकडे, वळूया क्रिकेटकडे. पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या असताना दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 0, त्यानंतर विकेट. यावेळेस मात्र प्रसाद मैदानामध्ये दाखल होतोय आणि जोहे संघानं मला वाटते फलंदाजी घेतलेले निर्णय एक आगला वेगळा निर्णय आहे. इथे टेनिस क्रिकेटमध्ये एक ट्रेंड आहे की जो की नाणा जिंकतोय तो क्षेत्ररक्षण निवडतोय, पण यावेळेस मात्र एक आगली वेगळी संकल्पना घेऊन येतोय. सोंटी संघनायक फलंदाजी घेतोय आणि क्षेत्ररक्षणासाठी निश्चितच आमंत्रित करतोय खरोशी संघाला. यावेळेस मात्र नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल झाले प्रसाद पाटील. 12 धावांवर 2 विकेट्स. अजूनपर्यंत 45 धावांची आवश्यकता असेल आणि अजूनपर्यंत खालोखाल जर पाहिले गेलं तर या संघामध्ये देखील फलंदाज आहेत. यावेळी हलका हाताने फेकलेला चेंडू सहजरित्या ड्राईव्ह केलंय, 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेशन घेतय, सिंगलवर कॉन्सन्ट्रेट देऊन स्वतःची विकेट्स शेवटपर्यंत कशी ठेवता येईल याकडे मात्र स्ट्रॅटर्जी असावी प्रसादची. 1 धावांनी धावसंख्या वाढेल. 13 धावा झाल्यात. इथे आपण पाहतोय क्वालिफाईड फंच देखील उन्हाच्या प्रखर ज्वाला सोसून या स्पर्धेची सेवा करतात. यावेळेस मात्र बॅटची एज घेऊन जाते, प्रॉपर टायमिंग नाही आणि चेंडू खाली येतोय. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात तुषार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. 3री विकेट मैदानाच्या बाहेर होतोय. यावेळेस मात्र हा प्रेशर कदाचित झेलू शकत नाही असं वाटतं. डोलवी संघाचे 1 विकेट्स मात्र मैदानाच्या बाहेर जातात. त्यावेळी खरोशी पंचायतचे माजी सरपंच सन्माननीय उपसरपंच सन्माननीय गजाननजी माली यांचं देखील इथे आगमन झालंय. गावाची टीम आहे आणि त्यावेळी प्रत्येक ठिकाणी ते सामने पाहायला असतात. आपल्या क्रिकेट खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ते नेहमीच इथे हजर असतात. 3री विकेट मैदानाच्या बाहेर होतोय. खूपच प्रेशर आलं आहे, ते म्हणजे डोलबी संघाला हे प्रेशर रिलीज करायचं असेल तर निश्चितच एक मोठ्या भागीदारीची आवश्यकता असेल. एक स्ट्रॅटर्जी वापरावी लागेल, कारण प्रसाद अजून खेळपट्टीकडे दाखल आहे. त्यानंतर नौका खेळाडू खेळपकडे मच्छिंद्र आलेला आहे. एक मोठी भागीदारी हवी असणार आहे ती डोलबी संघाला आणि त्यासहितच एक पिंच हिटरची भूमिका देखील प्रसाद पाटील याला भूमिका बजवावी लागेल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पिंच हिटर अशा खेळाडूला म्हटलं जातं की जो कमी चेंडूमध्ये आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवतोय. यावेळेस कौतुक करेन मी गोलंदाज प्रवीण कुंभारचं. या बेली बॅट मधून येतोय, फटका चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. विकेट नंबर मैदानाच्या बाहेर 4थं जातोय प्रसाद पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळेस मात्र पूर्णपणे टॉप ऑर्डर उद्ध्वस्त होताना आपण पाहतोय. डोलबी संघाचे गणेश जी सर ज्याप्रमाणे अपेक्षा होती डोलबीच्या डगआउट मधून की मोठमोठे खेळाडू आहेत, पण ही टॉप ऑर्डर मात्र स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर परतते. निश्चितच सन्माननीय प्रवीणजी प्रसाद पाटील मुंबई पोलीस एक कर्तव्यदक्ष अधिकारी यांना देखील मी प्रवीण प्रकाश पाटील यांना विनंती करतोय की आयोजकांच्या वतीने की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करीत आहे. निश्चितच बलवली गावचा एक सितारा, एक अष्टपैलू खेळाडू सागर पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. सागर देखील आम्हाला आमंत्रित केलं होतं की आपण 3 दिवस या स्पर्धेसाठी यावं, पण आम्हाला काही कारणास्तव जमलं नाही. पण आज आम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी इथे दाखल झालोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय काका आणि 2 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या झाल्यात 13 धावा. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी धावा आहेत येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजे डोलबी संघाला यावेळेस मात्र गिअर बदलावे लागतील, एक स्ट्रॅटर्जी चांगली करावी लागेल आणि त्यासाठी जर का कुंभार आली पेनला पराभूत करायचा असेल तर एक आगली वेगळी शैलीने फलंदाजी करावी लागेल. पण यावेळेस मात्र कौतुक करावं लागेल कुंभार आले पेन संघाचा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजा ज्याप्रमाणे रोखून धरलंय, साखळी दंडात पूर्णपणे बांधलंय डोलबी संघाला. एक प्रशंसनीय कामगिरी करताना ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे मात्र त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक करताना कुंभार आली पेंट संघ. चला पंचांना विनंती असेल की गेम स्टार्ट लगेचच करायचं आहे. आजचा फायनल डे आहे आणि 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायचे आहेत. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन हवं. क्रिकेटने भरपूर काय आपल्याला दिलं आणि क्रिकेटसाठी आपल्याला भरपूर काही द्यायचं आहे. क्रिकेट फक्त आपल्याला पैसे देत नाही. अनेकदा आपण पाहिलं कालच्याच दिवशी आसाम मधून हिमा दास यांना देखील डीएसपी निवडले गेले. खेळाडूंमधून आपण काहीही होऊ शकता.
यावेळी मात्र बॅट मधून येतोय, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पुन्हा एकदा टिपला जातोय. विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर. यावेळेस मात्र पूर्णपणे रोखून धरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे ते म्हणजे कुंभार अली पेन संघाचं करणं. एक बलाढ्य संघ डोलबी संघ आणि या संघाला देखील थांबवणं एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल. आणि प्लेन ग्राउंडवर जर का 57 धावा 360 मध्ये तुम्ही कुठेही खेळू शकताय आणि या अशा मैदानामध्ये सहजरित्या असणारं टार्गेट मात्र कुठेतरी जरूर पाहायला गेलास राकेश तर मग डोलवी संघ एक ताकदवर संघ म्हटला जातो. नौका संघ त्यांनी म्हटलं होतं ग्रामीण विभागामधून कुंभार आणि हा संघ आलाय. आणि कुठल्याही संघाला कमजोर किंवा कुठल्याही माणसाला कमजोर समजू नये, कारण कमजोर जेव्हा वार करतो ना ताकदवराला पूर्ण ध्वस्त करून टाकतो. तेच काहीतरी मग प्रसाद पाटील यांनी सांगितलं होतं की एक नौका संघ आहे. मग मैदानामध्ये संयमता पाहिजे, पेशन्स पाहिजे, कारण क्रिकेटमध्ये पाहायला गेलात एखादा पहिला सत्र गोलंदाजांचा असतो, दुसरा सत्र मग फलंदाजांचा. तेच पाहायला मिळू शकते या मैदानावर. ओरडू राकेश. यावेळेस मात्र बचिंद्र बॅट मधून येतो, शॉर्ट्सवर लागलेला चेंडू फेकला गेला आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल एक धाव मिळते. निश्चितच गणेश गावड आपण म्हटलं की कोणालाही कमजोर समजू नये आणि कोणालाही बलाढ्यही समजू नये. अति कारण ओव्हर कॉन्फिडन्स हा कुठेतरी आपल्याला मागे फेकून देतोय. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1-2 षटकं थांबायला पाहिजे होता. एखादा मोठा ओव्हर्स तुम्हाला मॅच मध्ये घेऊन आलं असतं. यावेळेस अजूनपर्यंत वेळ गेली नाही. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षण पण 1 बाउन्स जातोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी निश्चितच धावसंख्या वाढेल. 18 धावा धावपळकावर आल्यात. अजूनपर्यंत 57 धावांचा पल्ला करताना 5 विकेट्स मैदानाच्या बाहेर गेल्यात. अजूनपर्यंत 39 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे डोलवी संघाला एका मोठा ओव्हर्स तुम्ही सर म्हटल्याप्रमाणे होऊ शकतात का बरं. एका ओव्हर्स मध्ये 36-40 धावा पूर्ण झाल्यात क्रिकेटमध्ये. यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत चेंडू पकडला जाईल सागर कडून 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेशन होतोय आणि एका धाबीने धावसंख्या वाढेल. 19 धावा. अजूनपर्यंत 38 धावांची आवश्यकता असेल डोलवी संघाला. कौतुक करेन ज्याप्रमाणे रोखून धरलंय कुंभार अली पेंट संघाच्या या गोलंदाजानं आणि ज्याप्रमाणे रक्षण लाभलंय गोलंदाजाला अप्रतिम काबिले तारीफ म्हणावं लागेल. 1-2 मोठे फटके डोलवी संघाला मॅच मध्ये आणू शकतात. यावेळी मोठी अपील करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय की विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर. मच्छिंद्र पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आमचे प्रमुख मान्यवर येथे येताना दिसतात. बलवली गावचे मग कार्यकर्ते आहेत आणि सुदेशजी पाटील साहेब, तदनंतर किशोरजी पाटील साहेब, चंद्रकांत पाटील साहेब, तमाम मान्यवर मी ज्यांची नावं घेतली त्यांनी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन असनस्त व्हायचं आहे. केशवजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करतोय, सुदेशजी पाटील साहेब, चंद्रकांत पाटील साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावर. आणि तदनंतर मग पाहायला गेला तर पडझड पाहायला मिळते मग डोलवी संघाची. आणि मी म्हटलं होतं पेशन्स. क्रिकेटमध्ये पाहायला एखाद गोलंदाज असा तुम्ही ठरवा, त्यावर काउंटर अटॅक करा, कारण एखाद गोलंदाज असा असतो जो ढिलाई गोलंदाजी करत असतो. मग त्याच्यावर तुम्ही फोकस केला आणि त्याच्यावर हल्ले प्रतिहल्ले चढवले तर 20 ते 25 धावांचा एखाद षटक आला तर या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. अजूनपर्यंत सामना बॅलन्स करू बोलू शकाल आपण राकेश, कारण या सामन्यामध्ये क्रिकेटच्या या खेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता एवढी डेव्हलपमेंट झाली आहे की एका षटकामध्ये 40-36 धावा पाहायला मिळत असतात. या सामन्यामध्ये होऊ शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी दादू सावंत पुन्हा एकदा चेंडू फेक आणि जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतो आणि षटक क्रमांक 3 देखील संपला जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या डोलवी संघाची लागली जात आहे. 5 गडी बाद 6 गडी बाद 19 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी असतील 38 धावांची आवश्यकता, म्हणजेच 19.0 धावा जमाव्या लागतील. क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. क्रिकेटमध्ये 434च्या धावा जेव्हा बनवल्या ऑस्ट्रेलिया संघाने तेव्हा एका चेंडूमध्ये 21 धावा ऑस्ट्रेलियन खेळाडूने बनवल्यात. निघतात क्रिकेटमध्ये काही घडू शकते. राकेश जरूर, कारण क्रिकेटचा टेनिस बॉल क्रिकेट एवढा डेव्हलपमेंट झालाय आणि त्यामध्ये औद्योगिक क्रांती पण पाहायला मिळाली. मग पहिला बॅट पाहायला गेला जास्त एल्बो मोठा असायचा, आता पाहायला आखोड पद्धतीचा बॅट पाहायला मिळतंय.
टेनिस बॉल क्रिकेट पहिला MRI चा चेंडू असायचा, आता पाहायला गेला तर मग नेव्हियाचे चेंडू, हार्डलीचे चेंडू, तदनंतर फुलटॉस चॅम्पियनचे चेंडू पाहायला मिळतात. आणि बघ हा मैदान पाहायला गेला अनुकूल परिस्थिती आहे, कारण आता विकेट पाहायला कठोर झाली आहे आणि चेंडू जर एकदम फास्ट चेंडू आला बॅटवर बसला तर षटकार चौकार. फक्त आणि फक्त मैदानामध्ये एक अनुभवी फलंदाज जर टिकून राहिला, मग स्ट्राईक एंडचा फलंदाज ज्याचं नाव पाहायला गेलं तर फलंदाज जर टिकून राहिला तर या धाबा 39 धाबा ज्या आहेत, 12 चेंडू 39 धाबा, त्या मग कुठून काढू शकतायत आणि या धाबा पूर्ण होऊ शकतात. कारण क्रिकेटमध्ये या धाबा कित्येक वेळा आपण पाहाला, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघ 43 धाबा एक षटकामध्ये पूर्ण झाल्या, एका षटकामध्ये 37 धाबा पूर्ण झाल्यात आणि करण मडवी याने एका षटकामध्ये 36 धाबा सुद्धा पूर्ण, एक धावेसाठी सामना हारला होता. कारण या सामन्याचा अनुभव खास करून आपण जे पंच आहेत संतोषजी चौधरी सरांनी पाहिला होता. आणि त्या राजीव गांधी मैदानावर, पनवेलच्या मैदानावर पहिलीच जेव्हा श्रृंखला चालू झाली, क्रिकेटचा सीझन चालू झाला, त्या धावा पूर्ण झाल्या असत्या, पण ते एका धावेने पराभूत झाला होता तो संघ या मैदानामध्ये. आणि विजय सुपर 6 मध्ये सुपर ओव्हरला विजय झाली. पुन्हा एकदा हा चेंडू ड्राईव्ह केला मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्यावर झेल घेण्याचा डाईव्ह केला होता, परंतु झेल काही झाला नाहीये. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात आणि 2 धावेनिशी स्कोर कार्डवर धावा लागल्यात, 21 धावा. आता येणारे 11 चेंडू आणि सांगून जातील कुठला संघ. हा षटक हा निर्णायक, या षटकावर जर आक्रमण केलं राकेश तर या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो डोलवी संघ. आणि निश्चित आपण पाहतोय रायगड क्रिकेट समालोचकांचे सदस्य आणि आमचे प्रिय मित्र आणि आमचे गुरुवर्य तारा गावावरून बिलॉंग करतात रोशनजी पाटील सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. निश्चितच या आयोजकांच्या वतीनं मी देखील त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. जाऊया मैदानाकडे, बोलूया क्रिकेटकडे. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी असतील 35 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 23 धावा झाल्यात. 6 विकेटचं नुकसान सहन करून डोलवी संघ खेळतोय. यावेळी लोवर फुलटॉस चेंडू जातोय डीप मध्ये, जोपर्यंत चेंडू पकडलं जाईल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते, 1च धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढेल. 24 धावा धावपलकावर होत्यात. आपण म्हटल्याप्रमाणे गणेशजी सर की क्रिकेटमध्ये क्रांती झाली, अनेक गोष्टी चेंज झाल्यात. 1960-70च्या दशकामध्ये देखील 1 रणजी सामना खेळण्यासाठी 5 रुपये मिळायचे. आज क्रिकेटमध्ये किती बक्षिसांचा वर्षाव होतोय. यावेळी मात्र चेंडू पिंकरीज मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला होता, पण पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे की ऑपेस्टी खूपच बाहेर चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येत वाढ होईल. एका धावेने धावसंख्या वाढ. 24 धावा झाल्यात. स्वप्नील यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू फेकला होता, पण ड्राईव्ह केला जातो, एक्झिक्यूट केला जातो लॉंग मध्ये, डीपला पकडला जातो चेंडू. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. सिंगल वर इथे भर दिली जाते. राकेश, स्वप्नील कोटावळे हा जो गोलंदाज मी पाहताय, बॉलिंग करतो, एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. कारण लेदरची एवढी आवड आहे या खेळाडूला. मी गत वर्षी पाहिली होती, एक मोठी स्पर्धा त्याने भरवली होती आणि काल का परवा एक चांगली मानाची स्पर्धा देखील जिंकली याच्या टीमनं आणि त्याच्याकडून मात्र चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये. या बिलीस बॅट मधून येतोय रायफलमॅन. ओ तेथे मात्र चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पण झेल पकडता येत नाही. 1च धाव मिळेल. 5 धावा येथे सेव्ह केले गेले आहेत. एका धावेने धावसंख्या वाढेल. 26 धावा अजूनपर्यंत येणारे काही चेंडू आणि विकेटसाठी असतील 31 धावांची आवश्यकता अजूनपर्यंत आहे. आपण म्हटल्याप्रमाणे या गोलंदाजाचं वैशिष्ट्य सांगितलं, त्याचं वर्णन देखील केलं. रोशन सर अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी. निश्चितच ज्यावेळी आपण संघासाठी काहीतरी करता त्यावेळी निश्चितच आपलं नाव हे उज्ज्वल होत असतं. ज्याप्रमाणे रोशन सरांनी येथे सर्वांना सांगितलं आहे की या गोलंदाजानं काल काय केलं. यावेळेस मात्र पॉपिंग केज मध्ये फेकलेला चेंडू, क्या बात है. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पंचांचा इशारा येतोय की 4 षटकांचा खेळ देखील संपला गेलाय. 4 षटकानंतर धावपलकावर धावसंख्या काका लागत आहे. 26 धावा, येणारे 6 चेंडू. विजयासाठी 32 धावांची आवश्यकता, 1 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 31 धावा म्हणजे 5 षटकार आणि 1 सिंगल. स्ट्रॅटर्जी कशी बनवू शकता. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट खूप डेव्हलप झालेलं आहे सर सांगितलं. टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्वी 220 रुपये 6 दिवस खेळल्यानंतर एखाद्या खेळाडूला मिळायचे. 1 रणजी सामना खेळण्यासाठी 5 रुपये दिवसाचे मिळायचे. आज काय क्रिकेट बदललाय. पूर्वी आम्ही सामने पाहायला जायचो तेव्हा 3000 रुपये बक्षीस म्हणजेच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असायचं. आज 17 हजार रुपये एंट्री फी असते आणि 1.5 लाख रुपये बक्षीस असते. खूप क्रिकेट बदललंय.
यावेळी शेवटचा षटक घेऊन येतोय. 6 चेंडू येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 31 धावा. सागरच्या पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअरच्या डोक्यावर आउट ऑफ द लाईन. एक ब्रँडेड दर्जेदार मॅग्निफिसेंट षटकार. म्हटलं होतं, तुम्ही देखील सांगितलं की 43 धावा निघतात, 36 धावा पूर्ण होतात. क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय रोशन सर. यावेळेस मात्र येणारे 5 चेंडू विजयासाठी असतील. 25 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडस स्विंग होतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. येणारी 4 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. हवेमध्ये मारलेला फटका प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू खाली होतोय. क्षेत्ररक्षक आणि झेल देखील सुटला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरच थांबवलं जातोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी असतील 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 24 धावा. 22 धावा पूर्ण केल्यात कार्लोस ब्रेथवेटने. इथे 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. फसवलाय. बॅक ऑफ द हँडने चेंडू फेकलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक अप्रतिम. देखना झेल पकडला जातो. विकेट नंबर 7 मैदानाच्या बाहेर. राजा पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस मात्र पूर्णपणे टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाली. लवकरात लवकर गणेश सर, आपण म्हटलं होतं की एक स्ट्रॅटर्जी वापरायला हवी. एक काउंटर अटॅक. जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये डिफेन्स केलाय तर नंतर अटॅक करू शकता. तुमचा ऍटिट्यूड चेंज करायला पाहिजे होतं. सुरुवातीच्याच षटकांमध्ये पाहिलं गेलं तर महत्वपूर्ण विकेट ज्याप्रमाणे अटॅक सुरू केलं सचिनने, त्यानंतर मात्र आलेले फलंदाजाने थोडंसं डिफेन्सिव्ह खेळायला हवं होतं. एखादा षटक असतोय आपल्यासाठी आणि त्या षटकामध्येच धावा बनवायच्या असतात. यावेळी बॅटमधून येतोय पण खूप उशीर झालेला आहे. जातोय चेंडू आउट ऑफ द लाईन. एक षटकार येतोय. 6 धावांनी धावसंख्या वाढेल. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय पण आता मात्र खूप उशीर झालाय. या षटकातील चेंडू असतील शेवटचा चेंडू. सुंदर अप्रतिम. आणि हा सामना इथेच संपतोय आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कोण संघ विजयी होईल तर निश्चितच कुंभार आणि पेन संघानं चांगलं दर्जेदार फलंदाजी केली. त्यानंतर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली या गोलंदाजानं अप्रतिम. दादूने चांगली गोलंदाजी केली. सागरने चांगली गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षण देखील त्याच तडजोडीचं झालं. चांगलं क्षेत्ररक्षण. या सर्वांच्या जोरावर मात्र इथे सर्वांचं चांगलं योगदान. म्हणूनच डोलवे सारख्या संघाला देखील इथे पराभूत करता आलं. 57 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करता आलं नाही आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं विजयी ठरतोय कुंभार आली पेंट संघ. आणि या सामन्याचं खऱ्या अर्थानं हिरो ठरेल. निश्चितच चांगलं योगदान दिलं ज्याने 5 धावा देऊन 3 विकेट्स मिळवल्यात. निश्चितच या सामन्याचा हिरो ठरतोय प्रवीण कुंभार. प्लीज प्रवीण, कम ऑन द स्टेज, रिसीव्ह युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. पंच आपण पाहतो या सामन्यासाठी शैलेशजी सर चव्हाण होते, उरण करंजावरून बिलॉंग करतात. त्यानंतर आपण पाहतोय नंदूजी पाटील सर कलबेवरून बिलॉंग करतात. त्यानंतर आमचेच मित्र म्हणजेच संतोषजी सर चौधरी पनवेल शिरडोन येथे देखील बिलॉंग करतात. त्या उन्हाच्या प्रखर ज्वाला सोडून या स्पर्धेची येथे सेवा करत आहेत. सामना संपलाय. सामन्याचा हिरो ठरतोय प्रवीण. 3 विकेट्स मिळवल्यात. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते प्रवीण यांना सन्मानित करायचं मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं. आजच्या दिवसातील दुसरा सामना संपला आणि तिसऱ्या सामन्याची सुरुवात होणार आहे. नाणेफेकीमध्ये विजय संपादन करताना जोहे संघानं मात्र फलंदाजी निवडली आणि पाचारण केलंय क्षेत्ररक्षकासाठी खरोशी संघाला. आज आपण पाहतोय इथे मराठीचा बुलंद आवाज, हिंदीचा बुलंद आवाज गणेशजी सर गावण. त्यानंतर आपण पाहतोय रायगड क्रिकेट समालोचक सदस्य आणि आमचे परम मित्र रोशन सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर निश्चितच चंद्रकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते सामन्यावरच्या